श्री स्वामी समर्थ. माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, स्वामी पाठीराखा या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. बऱ्याच ताईंना चातुर्मासात काय करावे, काय करू नये, चातुर्मासाचे पालन कसे करावे याबाबत माहिती पाहिजे होती. आज ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. आपण या चॅनलवर धार्मिक व्रत वैकल्याच्या विषयावर नेहमीच व्हिडिओ घेऊन येत असतो. अशीच माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही टाकलेले व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. चातुर्मास म्हणजे काय? चातुर्मास नेमकं चालू कधी होणार आहे आणि चातुर्मासामध्ये आपण कोणते सेवा कराव्या, नियम कोणते पाळावे किंवा काय करावे, काय करू नये, चातुर्मासाच्या पहिल्या दिवशी किंवा दररोज पूजा कशी करावी, अशी सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चातुर्मास म्हणजे काय? तर आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा जो काळ आहे त्याला चातुर्मास असे म्हणतात. यावर्षी आषाढी एकादशी 25 जुलै 2026 म्हणजेच 25 जुलैला चातुर्मासाची सुरुवात होत आहे. म्हणजे 25 जुलै 2026 ते 21 नोव्हेंबर 2026 कार्तिक एकादशीपर्यंतचा जो काळ आहे त्याला चातुर्मास असे म्हणतात. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, आता चातुर्मास म्हटल्यावर आपल्याला काही खानपान वर्ज्य करावा लागेल, नियम पाळावे लागेल, असं टेन्शन घेऊ नका. उलट देवाला प्रसन्न करण्याचा हा कालावधी आपल्या समोर आहे. या काळात जेवढी होईल तेवढी सेवा करा. आपल्या आध्यात्मिक प्रगतीबरोबरच सांस्कृतिक प्रगतीही करा. चातुर्मासामध्ये भगवान विष्णूची जास्तीत जास्त सेवा करावी. जेवढे होईल तेवढे मंत्र स्तोत्र पठण करा आणि वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल अशी भगवान विष्णूकडे आणि लक्ष्मी माताकडे प्रार्थना करा. तुमच्या जे काही समस्या असतील त्याचं नक्कीच निवारण होईल. चातुर्मासाचं महत्त्व असं सांगितलं जाते, चातुर्मास हा आत्मशुद्धी आणि मनशांतीचा काळ मानला जातो. या काळात केलेले उपासना आणि दान हे विशेष पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे. मनातील नकारात्मक विचार कमी करून चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी हा उत्तम काळ मानला जातो. पुराणांमध्ये वर्णन आहे की भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रा घेतात. या काळात सृष्टीचे पालनपोषण त्यांच्या शक्तीच्या माध्यमातून सुरूच राहते. त्यामुळे भक्तांनी अधिक श्रद्धेने भगवान विष्णू, श्री विठ्ठल, श्रीकृष्ण आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी. संत परंपरेतील चातुर्मास संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव अशा अनेक संतांनी नामस्मरणाला सर्वश्रेष्ठ साधना मानले आहे. चातुर्मासात हरिपाठ, अभंग, गीता, रामरक्ष स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद भागवत गीता आणि इतर धार्मिक ग्रंथाचे वाचन करण्याची परंपरा आहे. होत असल्यास चातुर्मासात हे नियम नक्की पाळा. रोज सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करा. सात्विक आहार घ्या. शक्य असल्यास उपवास किंवा एकभुक्त राहावे. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर दान करावी. खोटे बोलणे, राग, मत्स्य आणि वाईट सवयींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आता आपण चातुर्मासात काय करायला पाहिजे हे बघूयात. रोज देवाचे नामस्मरण करा. भगवद्गीतेचे एक प्रकरण वाचणे, विष्णू सहस्त्रनामाचा जप करा, तुळशीची पूजा करा. रोज होत असल्यास मंदिरात दर्शनाला नक्की जा. गरजूंची सेवा करा. आईवडिलांचा आदर करा. चातुर्मासाचे फायदे बघा किती आहे. याने आपल्याला मनशांती लाभते, सकारात्मक विचार वाढतात, भक्ती अधिक दृढ होते, आत्मविश्वास वाढतो, चांगल्या सवयी लागतात, संयम आणि शिस्त निर्माण होते. चातुर्मासाचा संदेश. चातुर्मास हा केवळ व्रत उपासाचा काळ नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची एक संधी आहे. आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि जीवनशैलीत सात्विकता आणण्याचा हा सुंदर काळ आहे. मित्रांनो, चातुर्मासाचे खरे महत्त्व बाह्य आचाराइतकेच अंतर्गत शुद्ध करण्यामध्ये आहे. श्रद्धा, भक्ती, सेवा आणि सदाचार यांचा स्वीकार करून आपण हा पवित्र काळ अर्थपूर्ण बनवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा धार्मिक व आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल.